चमचेगिरी करायला आमचे खासदार आलेले जर त्या खासदारांना 29 गावातल्या जनतेचं हित समजत नसेल आणि फक्त या 5 गावातलं हित समजत असेल त्याला दुसरा अर्थ काही नाही. मतावर लक्ष ठेवून आणि आमची उद्धव साहेबांची भेट करून आम्हाला करून दिलं तेच आता गद्दार निघालेले आहेत, आमच्याशी गद्दारी करत आहेत आणि आज आमच्या विरोधामध्ये दुसरंच काहीतरी करत आहेत. चक्क फसवतात. हे असे फसवणारे गद्दार असे आमचे खासदार, त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये धडा दाखवू. गावाचं गाव पण टिकलं पाहिजे. त्याच्यापासून लाट्या काट्या खाऊन पूर्ण माझं शरीर पोलिसांचा लाठीचार्ज करून केलेलं आहे आणि तरी सुद्धा हे जर असं होत असेल, आमच्या नेत्याला जर अशी वागणूक दिली असेल तर त्याचा मी निषेध करते, जाहीर निषेध. नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब. मैं हूं यूसुफ अली. आप देख रहे हैं सेम न्यूज लाइव. आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर. इस समय हम खड़े हुए वसई के विश्वकर्मा हॉल के बाहर. आप देख सकते हैं यहाँ कुछ लोग जमा हैं. आज यहाँ पालघर के सांसद राजेंद्र गावित एक मीटिंग लेने वाले हैं. दरअसल हाल ही में एक 5 गांवों को लेकर एक मीटिंग है. 5 गांवों को रेलवे द्वारा अधिग्रहण किया जाना है, उसको लेकर राजेंद्र गावित की बैठक है. उस बैठक के पहले यहाँ जो एक दूसरा मुद्दा जारी है 29 गांव का, उस 29 गांव से संबंधित लोग यहाँ खड़े हैं. ये लोग राजेंद्र गावित का विरोध करने आए थे, मुंह पे काले पट्टे बांधे हुए थे और क्या कुछ इन्होंने इनके साथ हुआ या इन्होंने क्या कुछ किया वो पूरा देखिए आप वीडियो की इस कवरेज में. इसके बाद में अगली वीडियो में आप हमारी वो कवरेज देखिएगा जो इन गांवों की मीटिंग की होती है. अभी के लिए इतना ही. नमस्कार. एकही शब्द काढायचा नाही कोणी. रामला मुंबईला एकही शब्द काढायचा नाही. एकही शब्द काढू नका कोणी. साहेब एक मिनिट. आपले गृहमंत्री आर पाटील साहेब होते ना, त्यांना सुद्धा आम्ही काळे झेंडे आमच्या विषयावर दाखवणार होतो. साहेबांनी पोलिसांना सांगितलं की तुमच्या काही दोषांमुळे मी झेंडे स्वीकारणार नाही, मी वटेला कार्यक्रमाला येणार नाही, कार्यक्रमाला आले नाही. अशोक चव्हाण साहेबांना सुद्धा आम्ही झेंडे दाखवणार होतो. अशोक चव्हाण साहेबांनी ग्राउंडवर त्यांचं विमान उतरल्यानंतर सन्मानानं त्या आम्हाला सगळ्यांना तिथे बोलून घेतलं आणि आमची चर्चा केली. हा आमचा संविधानिक अधिकार आहे. एकही माणसाच्या तोंडून एकही घोषणा येणार नाही, एकही शब्द येणार नाही. मास्क जे आहे त्याचा वापर निधी म्हणून झाला नाही पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही आम्हाला मास्क बोलताय ठीक आहे, आम्ही तुमच्या विश्वास ठेवलाय. इथे मास्क आहे. साहेब फक्त हा निषेधाचा विषय आमचा तुम्हाला सांगायचं काम केलं काय सांगायचं परत एखादा गुन्हा दाखल झाला आम्हाला सांगायचं नाही. कोरोनासाठी बांधलाय. 23 केस झाले, 24वी तुमची होईल. आणखी काय करू आम्ही? आमच्या लोकशाहीच्या अधिकारासाठी 24 गेले ना. आमच्या आईवडिलांनी ना त्या 13व्या आणि 14-15व्या वर्षी ना ब्रिटिशांच्या झेल स्वीकारल्या आहेत. म्हणून तुम्ही आज अधिकारी आहात इथे स्वतंत्र भारतात, हे लक्षात घ्या. आणि आमची दुसरी पिढी आहे ना ती सैन्यामध्ये आहे. राष्ट्रपतींचं मानचिन्ह आहे. तुम्ही आम्हाला ते साहेब जर असं समजत असतील ना, माने साहेब रस्त्यावरची माणसं आलीत आणि त्यांचा मास्क काढून घेऊ, हे स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे आणि दुसरी पिढी सैन्यात आहे. राष्ट्रपतींचं मानचिन्ह आहे. गर्वानी नाही सांगत, पण अभिमानाने सांगतो तुम्हाला. आणि खरं तुम्हाला अशा कुटुंबाला कशी वागणूक द्यायची याचे संकेत आहेत. कांबळी साहेबांना विचारा एकदा त्यांच्यावर काय झालंय ते. मला पण त्या माने साहेबांचं लिहायला लागेल की कसा सन्मान करायचा असतो जनतेचा. आम्ही काय रस्त्यावरची माणसं नाही आहेत, पैसे घेऊन आलेले नाही आहेत. आमच्या लोकशाहीमध्ये तुम्ही अन्याय कराल तर नोकरीला हात घालण्यापर्यंत आमची ताकद आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. 19 मध्ये निवडून दिलं होतं आमचे खासदार. आमच्या गावांचा मुद्दा आहे, गावांचा मोठा संघर्ष त्यांना माहिती आहे.
ती गावं जी वगळलेली होती ती पुन्हा या सरकारनं आज पुन्हा त्याचा महापालिकेत समाविष्ट केला. त्याच्या विरुद्ध मोठं आंदोलन गावामध्ये चालू आहे. आम्हाला दुःख याचं आहे की आमच्या लोकप्रतिनिधींना वेळ नाही त्या आंदोलनाकडे बघायचा, त्या 29 गावाकडे बघायची त्यांची इच्छा नाही. परंतु या 5 गावं बाधित होत आहेत त्यांची मागणी ऐकायला आणि त्यांचं म्हणणं ऐकायला ते आलेले आहेत, कारण इथे मतदार त्याला मोठे दिसतात. आणि दुसरं सांगतो की यांच्या सरकारनं यांना दम भरला या खासदाराला आणि सांगितलंय की हा आमच्या सरकारचा प्रोजेक्ट आहे, तुम्ही जा तिकडे, कोणत्याही प्रकारचं आंदोलन न होता हा आमचा प्रोजेक्ट आहे, हा मान्य करून घ्या लोकांकडनं. ही चमचेगिरी करायला आमचे खासदार आलेले जर त्या खासदारांना 29 गावातल्या जनतेचं हित समजत नसेल आणि फक्त या 5 गावातलं हित समजत असेल त्याला दुसरा अर्थ काही नाही. मतावर लक्ष ठेवून आणि आपल्या वरिष्ठांनी मग ते मोदी साहेब असतील, शहा साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, त्यांनी सांगितलंय राजेंद्र गावित जा तिकडे, कोणत्याही प्रकारचं आंदोलन तिथे या निर्णयाच्या विरुद्ध होता कामा नये. आमचा रेल्वेचा प्रोजेक्ट झाला पाहिजे, याची जबाबदारी तुमची आहे आणि ही जबाबदारी जर तुम्ही पार पाडली नाहीत तर तुम्ही लक्षात घ्या तुमचं राजकीय अस्तित्व संपलं. म्हणून या खासदार आलेले आहे. दुःख हे आहे की या खासदाराला बोलायचं वेळ नाही. आज फाट्यावर मारून जाणारा खासदार आहे, पण या खासदारांनी आणि याच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि भारतीय जनता पार्टीने हे लक्षात ठेवावं की या वेळेला पालघरच्या लोकसभेमध्ये तुमच्या खासदाराचा पराभव वसईकर पालघरकर केल्याशिवाय राहणार नाही. आज सरकारने आमच्या जगण्याचे अधिकार सगळे संपत चाललेले आहेत. सगळं उद्ध्वस्त करत चाललेलं आहे. कोकणामध्ये सिडको नेऊन ठेवलेली आहे, निसर्गरम्य कोकणामध्ये तोच भाग वसईचा आहे. आणि हे सगळं संपवत फक्त या प्रकल्पामध्ये ठेकेदारातून पक्षाला आणि स्वतःला किती पैसा मिळवता येईल हा एकमेव उद्योग आज या सरकारचा आहे. सकाळी उठलं की पेपरमध्ये एकनाथ शिंदे 1000 कोटीचे प्रोजेक्ट जाहीर करतायत आणि त्याच्या मलिद्यावर ह्या देशात सत्ता करू असं म्हणतायत. परंतु या देशाची सत्ता शेवटी सर्वसामान्य जनता ठरवते. आज नाही तर उद्या ठरवेल याची जाणीव हे राज्यकर्ते विसरलेले आहेत. ती जाणीव करून देण्याचं काम आमच्यासारखा कार्यकर्ता सर्वत्र करत आहे आणि करत राहील आणि ह्यांचा पराभव एक ना एक दिवस निश्चित आहे एवढं सांगतो. आपण फक्त भेटायला आलो होतो की निषेध करायला? आम्ही निषेध करायला आलो. आमच्या लोकप्रतिनिधीला भेटायला लोकप्रतिनिधी यायची अशी या देशाची पूर्वपार पद्धत आहे. अशोकराव चव्हाण आले होते, राऊंडवर विमानाने आले होते. मुख्यमंत्री आम्ही काळे झेंडे दाखवणार म्हटल्यानंतर त्यांनी उतरल्यानंतर पोलिसांना पहिला निरोप दिला की त्यांना सांगा तुमची पहिली 5 मिनिटं मी भेट घेणार आहे. अनेकदा असे प्रकार घडलेले आहेत की जनतेपुढे आर पाटील साहेबांचं उदाहरण आहे, अनेक नेत्यांचं उदाहरण आहे की हे नेते जे स्वतःला नेते आणि खासदार समजतात ते नेते जे आहेत ना ते लोकांपर्यंत येतात. आणि आज पोलिसांनी सुरुवातीला आम्हाला झेंडा हातात घेण्यापासून किंवा मास्क घेण्यापासून माने साहेबांनी आम्हाला रोखलेलं आहे. मी कोणत्या कलरचा मास्क वापरायचा हे जर या देशातले पोलीस ठरवायला लागले तर सर्वसामान्य लक्षात ठेवा या देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही किंवा त्या दिशेने चाललेलं आहे. आणि अधिकाऱ्यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही जनतेवर 77 मध्ये सुद्धा अनेक निर्बंध मांडले घातले, परंतु त्याचा उद्रेक इंदिरा गांधीजींच्या पराभवामध्ये झालेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि तुम्ही अधिकारी 2 वर्ष करतायत. या जन्माती ह्या इकडचे आम्ही भूमिपुत्र आहोत. 1800च्या अगोदरपासून या इथे शेतकरी म्हणून आम्ही काम करणारे आहोत. आमचा निसर्ग, आमची शेती, आमची संस्कृती, आमचा वारसा टिकला पाहिजे, आमची न्यायिक मागणी आहे. आणि तुम्हाला निवडणुकीत दिसेल याला गुप्तपणे मागे तुमच्या अधिकाऱ्यांपासून प्रशासनातील अधिकाऱ्यांचा सुद्धा आणि जनतेचा पाठिंबा आहे. की 29 गावाचा प्रश्न मुंबई हायकोर्टात चालू आहे आणि सरकार असं वागत आहे. त्यावेळेला जी पहिली शंकर जाधव उपसचिव यांनी काढलं होतं त्यांना ते पाठवलंय, त्यांना पत्र पण पाठवलेलं आहे. मी बघतो म्हणून सांगितलं मला त्यांनी ह्या प्रश्न मी लक्ष घालतो म्हणून सांगितलं. मग काय लक्ष घातलं त्यांनी? आज आमचा मुद्दा, आज आमचा प्रश्न आहे. आता लोकसभेची निवडणूक आलेलेच आहेत. तुम्ही जर आमच्या प्रश्नाकडे लक्ष देणार नसाल तर हे कसं होणार? कारण 29 गावं वगळावीत म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासमोर बैठक घेण्याचं काम याच आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपले खासदार राजेंद्र गावित यांनीच आमच्या मिटिंगा घेतल्या. आणि शेवटी हवं ते आवश्यक असलेलं ऍफिड्यूट पत्रव्यवहार
उद्धवजी ठाकरे यांनी दिलं आणि त्यामुळे मुंबई हायकोर्टामध्ये त्या केसला बळकटी आली होती. ज्यांनी आमची उद्धव साहेबांची भेट करून आम्हाला करून दिलं तेच आता गद्दार निघालेले आहेत, आमच्याशी गद्दारी करत आहेत आणि आज आमच्या विरोधामध्ये दुसरंच काहीतरी करत आहेत. आणि आता मिलिंद कानोकरने कोकणातलं सांगितलं सिडकोचं, दुसऱ्या बाजूला वाढवण बंदर तेथे येतात तेथे सांगतात पण चक्क फसवतात. हे असे फसवणारे गद्दार असे आमचे खासदार, त्यांना आम्ही या निवडणुकीमध्ये धडा दाखवूच दाखवू. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी महिला म्हणून शहरातली महिला आहे. गावाचं गाव पण टिकलं पाहिजे, त्याच्यापासून लाट्या काट्या खाऊन पूर्ण माझं शरीर पोलिसांचा लाठीचार्ज करून केलेलं आहे. आणि तरी सुद्धा हे जर असं होत असेल, आमच्या नेत्याला जर अशी वागणूक दिली असेल तर त्याचा मी निषेध करते. जाहीर निषेध म्हणजे त्याचा आणखी काय करत असतं. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें